बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणावरनं मोठं आंदोलन झालं आणि यावरनं आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शाळेजवळ रेल्वे स्टेशन परिसरामधील आंदोलन आणि एसटी फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बदलापूर आंदोलनामधील 2000हून अधिक जणांवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 40 ते 45 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। आंदोलन करणाऱ्या 32 जणांना कोर्टामध्ये आणलं गेलंय। 32 आंदोलकांना कल्याण रेल्वे कोर्टामध्ये हजर केलं गेलंय, तर उर्वरित आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे। तर यामध्ये मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर बदलापूर शहरामध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे। बदलापूर स्टेशन परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल घडलेल्या प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवरती दिसत आहेत। बदलापूर शहरामध्ये इंटरनेट सुविधा पूर्णतः बंद आहे। बदलापूर शहरात कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। तर बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार झाला आणि त्यानंतर काल उसळलेला हा संताप, त्याची दृश्य आपल्या समोर आहेत। तर तिकडे अकोल्यामध्ये 6 मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उजेडात आलेला आहे। तर तिकडे 3 अत्याचाराच्या घटना नाशिकमधनं पुढे येत आहेत। संभाजीनगरमध्ये त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं प्रकरण पुढे आलेलं आहे। त्यामुळे महाप्रक्षोभ एकूणच राज्यभरामध्ये आपल्याला या सगळ्या घटना पाहता उसळल्याचं चित्र बघायला मिळते आणि विशेषतः बदलापूर प्रकरणावरनं राज्याचं राजकारण सुद्धा तापल्याचं चित्र आहे। 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार प्रकरणी काल बदलापूरमध्ये जोरदार आंदोलन झालं। मोठ्या संख्येने पालकवर्ग या आंदोलनामध्ये उतरलेला होता। बदलापूर स्टेशनवरती हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन पाहायला मिळालं। त्याचबरोबर शाळेच्या परिसरात सुद्धा आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर आजची दृश्य काय आहेत, आजची बदलापुरातली स्थिती काय ही आपण समजून घेऊया। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी थेट बदलापुरातून आपल्या सोबत आहेत। निकेश, आज बदलापूरमध्ये कसं चित्र जाणवतंय? काल एकूणच तणाव निर्माण झालेला होता, आजचं चित्र काय? शाळांना सुट्टी एकीकडे, मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतोय। नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर काल संपूर्ण बदलापूर शहरामध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं, मात्र आज तणावपूर्ण शांतता संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळते। एकीकडे काल नागरिकांचं आंदोलकांचं आंदोलन झालं, मात्र आज राजकीय तणाव जो आहे तो बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या असतील सुषमा अंधारे त्या बदलापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांनी ज्या आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे त्यांची तात्काळ सुटका करावी, त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्यावे यासाठी त्यांनी मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा गांधी चौकातनं बदलापूर पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा पायी चालत सुषमा अंधारे घेऊन चाललेला आहे। त्याचप्रमाणे चित्रा वाघ देखील बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। दीपक केसरकर दुपारी या ठिकाणी येणार आहेत। त्याचप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील या ठिकाणी घटनास्थळी पोहोचून या संपूर्ण चौकशीच्या साठी जे आहेत ते दाखल होणार आहेत। आपण जर पाहिलं तर एका महिला पत्रकाराला अर्वाच्या भाषेत बोलल्याबद्दल जे आहेत वामन म्हात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल करा, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही अशी भूमिका आता सुषमा अंधारेंनी घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता कालचं जर आंदोलन निवडल्याच्या नंतर आता कुठेतरी राजकीय स्वरूप जे आहे ते वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं सध्या तरी पाहायला मिळतंय। गुरु, बरोबर, तर कालच्या या सगळ्या तणावानंतर आज राजकीय तणाव आपल्याला बदलापूर प्रकरणावरनं सबंध राज्यभर वाढताना दिसतोय आणि तसाच तो बदलापूरमध्ये सुद्धा जाणवतोय। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या ठिकाणी मोर्चा करतायत, तर दुसरीकडे चित्रा वाघ सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतायत।